विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी दत्तात्रय तावरे. आपल्या या दुसऱ्या भागामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. पहिल्या भागामध्ये आपण सिंपल इंटरेस्टचा जो काही फॉर्म्युला आहे SI इज इक्वल टू PRT/100 याच्याबद्दल चर्चा केलेली आहे. SI म्हणजे सिंपल इंटरेस्ट, P मीन्स प्रिन्सिपल, R मीन्स रेट, T मीन्स टाईम पिरियड आणि त्याचबरोबर दुसरा एक फॉर्म्युला आपण बघितला होता A मीन्स अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस SI आणि यावरती आधारित आपण एकूण 9 एक्झाम्पल्स मागच्या भागात पाहिले होते. आता याच्या पुढे आणखी एक 13 एक्झाम्पलची चर्चा आजच्या या दुसऱ्या भागामध्ये आपण करणार आहोत. या भागातला हा पहिला प्रश्न आहे बघा. क्वेश्चन आहे व्हॉट इज सिंपल इंटरेस्ट ऑन ₹1000 ॲट 10% पर ॲनम फॉर 73 days. या ठिकाणी प्रिन्सिपल आहे ₹1000, रेट आहे 10%, टाईम आपल्याला दिला आहे डेजमध्ये 73 days. वी हॅव टू कन्वर्ट दी डेज इंटू इयर्स. यासाठी आपण काय करतो, डिवाइड दिस डेज बाय 365. 73 1चा 73, 73 5चा 365 म्हणजेच 1/5 इयर्स असं येईल. आणि आम्हाला काढायचे SI. फॉर्म्युला काय SIचा? SI इज इक्वल टू PRT/100. प्रिन्सिपल आहे 1000, रेट आहे 10% पर ॲनम आणि टाईम आहे 1/5. 5 कुठे येईल? ॲट डिनॉमिनेटर प्लस. आम्हाला टाईम डेजमध्ये दिला होता, आपण त्याला कन्वर्ट केलं इयर्समध्ये. सिम्पलेस्ट करा, 2 0ला 2 0 कट झाले, 5 1चा 5, 5 2चा 10 म्हणजेच 10 मल्टिप्लाइड बाय 2 20. म्हणजे बघा SI किती आलं आपलं? SI इज इक्वल टू ₹20. समजलं आहे पहिलं एक्झाम्पल. व्हॉट इज सिंपल इंटरेस्ट ऑन ₹1000 ॲट 10% पर ॲनम फॉर 73 days. दुसरं एक्झाम्पल आहे. दुसरं एक्झाम्पल या ठिकाणी मी मांडलं आहे. एक्झाम्पल वाचतो. ॲट व्हॉट रेट अ सम ऑफ ₹6000 विल अमाऊंट टू ₹7800 इन 5 years. या ठिकाणी प्रिन्सिपल आहे ₹6000, अमाऊंट आहे 7800, टाईम दिला आहे 5 years. या ठिकाणी मी सूत्र लिहिलं आहे बघा. A इज इक्वल टू P प्लस SI. म्हणजे तुम्हाला काय काढता येईल, याच्या मदतीने SI काढता येईल. पहिली स्टेप घेऊयात. SI फॉर्म्युला लिहितो. अमाऊंट इज इक्वल टू P प्लस SI. अमाऊंट किती दिला आहे? 7800 इज इक्वल टू प्रिन्सिपल आहे 6000 आणि आम्हाला फाइंड आउट करायचं SI. 7800 हे जे काही 6000 आहे इज इक्वल टू साईनच्या इकडे आलं दॅट बिकम्स मायनस इज इक्वल टू SI आणि म्हणून SI इज इक्वल टू सबस्ट्रॅक्ट करा 1800. या ठिकाणी लिहून टाका मग SI किती आलं? 1800. आम्हाला फाइंड आउट काय करायचं आहे? वी वॉन्ट टू फाइंड आउट R. या मी आता बघा फॉर्म्युला तोच आहे. SI इज इक्वल टू PRT/100. SI आहे 1800 जे आम्ही काढले सुरुवातीला. P आहे 6000, रेट आम्हाला फाइंड आउट करायचा आहे आणि टाईम आहे 5 years डिवायडेड बाय 100. या 2 0ला हे 2 0 कट झाले म्हणजेच 1800 अपॉन 60 मल्टिप्लाइड बाय 5 इज इक्वल टू R. हे जे काही न्यूमरेटर प्लेसला आहे 60 मल्टिप्लाइड बाय 5 तर ते इकडे डिनॉमिनेटर प्लेसला येईल. या 0ला हे 0 कट झाले, 6 1चा 6 आणि 6 3चा 18 आणि हे 0वरती 5 1चा 5 आणि 5 6चा 30 म्हणजेच R इज इक्वल टू आहे 6%. या ठिकाणी हे उत्तर आमचं फायनल झालं. बघा या एक्झाम्पलमध्ये आम्हाला प्रिन्सिपल दिलं होतं, अमाऊंट दिलं होतं आणि टाईम दिला होता. प्रिन्सिपल आणि अमाऊंटच्या मदतीने आम्ही SI फाइंड आउट केलं. कोणता फॉर्म्युला वापरून? A इज इक्वल टू
पी प्लस एस आय या फॉर्म्युलाचा वापर करून. आणि मग आम्हाला एस आय माहीत झालं, दॅट इज 1800. टाईम तर दिलेलाच होता 5 years आणि प्रिन्सिपल 6000. याच्या मदतीनं आम्ही रेट काढला. व्हेरी गुड. यानंतरचं तिसरं एक्झाम्पल आहे आमचं. या ठिकाणी एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल आहे इन हाऊ मेनी इयर्स, म्हणजे आम्हाला टाईम काढायचा आहे. अ सम ऑफ ₹500 म्हणजे प्रिन्सिपल झालं 500 ॲट 5% पर ॲनम, रेट झाला 5%. सिम्पल इंटरेस्ट विल अमाऊंट टू ₹600 म्हणजे अमाऊंट होतं आहे 600. मी मग जसं म्हणालो पहिल्यांदा काय काढा, एस आय काढा. अमाऊंट इज इक्वल टू पी प्लस एस आय. अमाऊंट 600 आहे, प्रिन्सिपल आहे 500. वी वॉन्ट टू फाइंड आउट एस आय. 600 minus 500 is equal to SI, and so SI is equal to ₹100. हे पहिल्यांदा आम्ही फाइंड आउट केलं. या ठिकाणी लिहून टाका. SI किती आलं आमचं ₹100 जे आम्ही काढलेलं आहे. आणि आता आम्हाला फाइंड आउट काय करायचं, टी फॉर्म्युला तोच वापरा. SI is equal to PRT/100. SI आम्ही आत्ताच फाइंड आउट केलं 100. प्रिन्सिपल आहे ₹500. आर दिलं आहे 5%. टाईम आम्हाला फाइंड आउट करायचा आहे अपॉन 100. या 2 झिरोला हे 2 झिरो कट करा. 100 अपॉन ॲट डिनॉमिनेटर प्लस 5 मल्टिप्लाइड बाय 5 इज इक्वल टू टी. 5 1 5, 5 2 10 आणि हे 0. 5 1 5, 5 4 20. टी इज इक्वल टू 4 years. समजलं एक्झाम्पल? ठीक. यानंतरचं चौथं एक्झाम्पल आहे बघा. लुक हिअर. या ठिकाणी मी हे चौथं एक्झाम्पल मांडतोय. फाइंड द सिम्पल इंटरेस्ट. याचा अर्थ स्पष्ट आहे. वी वॉन्ट टू फाइंड आउट एस आय ऑन ₹5,600 म्हणजे प्रिन्सिपल आहे 5,600 ॲट द रेट ऑफ 5% म्हणजे आर इज इक्वल टू 5% पर ॲनम फॉर अ पिरियड ऑफ 3 years. टाईम आहे 3 years. फॉर्म्युला मांडा. एस आय इज इक्वल टू PRT/100. पी किती आहे 5,600 मल्टिप्लाइड बाय आर 5 टाईम 3 years अपॉन 100. या 2 झिरोला हे 2 झिरो कट झालं आहे 56 मल्टिप्लाइड बाय 15. 15 6 90, 9 कॅरी झाले. 15 5 75, 75 प्लस 9 that becomes 84. Yes. Means answer आहे SI is equal to ₹840. या ठिकाणी आपण 4 एक्झाम्पल्स कंप्लीट केले. या एक्झाम्पल्समध्येही तुम्हाला काय दिलं होतं, प्रिन्सिपल दिला होता, रेट दिला होता, येस टाईमही दिला होता आणि सिम्पल इंटरेस्ट काढायचा होता. व्हेरी गुड. यानंतरचं पाचवं एक्झाम्पल या ठिकाणी आहे. 5 नंबरचं एक्झाम्पल आहे. फाइंड द अमाऊंट म्हणजे आम्हाला अमाऊंट फाइंड आउट करायची आहे. फॉर टू बी पेड ऑन रुपीज. प्रिन्सिपल आहे 1,400 फॉर 5 इंटीजर 1/2 years म्हणजे टाईम झाला 5 इंटीजर 1/2. इम्प्रॉपर करा. 5 2 10 प्लस 1 11/2 years ॲट द रेट ऑफ 9%. म्हणजे आता अमाऊंट काढण्याच्या अगोदर तुम्हाला काय फाइंड आउट करावं लागेल, एस आय फाइंड आउट करावं लागेल हे, आणि त्यानंतर मग अमाऊंट फाइंड आउट करता येईल. एस आय इज इक्वल टू PRT/100. 1,400 प्रिन्सिपल आहे, रेट आहे 9, टाईम 11/2. न्यूमिनेटर प्लेसला 11 घ्या, ॲट डिनॉमिनेटर प्लेसला 2 राईट डाऊन करा. या 2 झिरोला हे 2 झिरो कटले. 2 1 2, 2 7 7 9 63 मल्टिप्लाइड बाय 11. 11 3 33, 3 कॅरी झाले. 11 6 66 प्लस 3 69 म्हणजे 693. एकदा पुन्हा खात्री करून घ्या. 11 3 33, 3 कॅरी झाले. 11 6 66 प्लस 3 यस म्हणजे आम्हाला एस आय किती मिळालं, एस आय आलं ₹693. आम्हाला एस आय नाही विचारलं,
ही पहिली गोष्ट आहे. आम्हाला विचारलं आहे काय, वी वॉन्ट टू फाइंड आउट अमाऊंट. अमाऊंटचा काय फॉर्म्युला आहे, प्रिन्सिपल प्लस सिम्पल इंटरेस्ट. प्रिन्सिपल आहे 1400 प्लस एस आय किती आलं 693. ॲड करा 1400 प्लस 693 3 9 10 येस, म्हणजेच अमाऊंट इज इक्वल टू 2093 रुपीज. बघा समजलं आहे का. पुढची स्टेप आहे एस आय काढा आणि एस आय काढून फाइंड आउट अमाऊंट फाइंड आउट करा. ते तुम्हाला एस आय काढा असं नाहीत म्हणणार, दे विल जस्ट आस्क यू फाइंड आउट द अमाऊंट. पण अमाऊंट काढताना तुम्हाला पहिल्यांदा काय करावं लागेल, सिम्पल इंटरेस्ट काढावं लागेल. गुड. यानंतरचं 5 आपण मला वाटतं या ठिकाणी 5वं एक्झाम्पल बघितलं. ठीक आहे, एक्झाम्पल ओके. यानंतरचं पुढचं एक एक्झाम्पल माझ्याकडे आहे, मला वाटतं क्रम मागं पुढं झाला आहे. 7th नंबरचा आहे. इफ द सिम्पल इंटरेस्ट ऑन रुपीज 12,800, म्हणजेच प्रिन्सिपल काय झालं 12,800 रुपीज फॉर अ पिरियड ऑफ 2 years, म्हणजे टाईम झाला 2 years, इज 3,840. हे झालं एस आय 3000. थोडंसं व्यवस्थित वाचलं तर तुमच्या लक्षात येईल. देन फाइंड द रेट ऑफ इंटरेस्ट, आर फाइंड आउट करायचं आहे. बघा प्रिन्सिपल दिलं आहे, टाईम दिला आहे, एस आय दिलं आहे, आर विचारला आहे. फॉर्म्युला तोच वापरा. कोणता, एस आय इज इक्वल टू PRT अपॉन 100. एस आय आहे 3,840, प्रिन्सिपल 12,800, रेट आम्हाला फाइंड आउट करायचं आहे, मल्टिप्लाइड बाय टी 2 अपॉन 100. 2 झिरोजला हे 2 झिरो कट झाले. 3840 अपॉन 128 मल्टिप्लाइड बाय 2 इज इक्वल टू आर. 128ला जर तुम्ही मला वाटतं 3 मल्टिप्लाय केलं तर बघा 384 येत आहे. म्हणजे 128 1चा 128 3चा 30 आला आणि 2 डिवाइड केलं तर या ठिकाणी 15 येईल. मीन्स आर इज इक्वल टू 15. रेट कशात असतो, पर्सेंटमध्ये. 15% पर ॲनम ज्याला आपल्याला म्हणता येईल. ॲनमचा अर्थ मी सांगितला आहे, ॲनम मीन्स फॉर पर इयर. बघा या ठिकाणी प्रिन्सिपल दिलं तर, टाईम दिला होता आणि एस आय दिलं तर आम्ही त्याच फॉर्म्युलाचा वापर करून काय फाइंड आउट केलं तर रेट आमचा आला आहे येस 15%. ओके बरं. एक एक्झाम्पल मला वाटलं यातलं माझं खालीवर झालेलं असेल, बघूयात पुढे येईल ते. त्यानंतर 8 नंबरचं एक्झाम्पल आहे.